घर लय भारी बांधलं होतं. असं काही नाही केलं सर आज. काय रे रे तू एवढा मोठा अधिकारी झाला, एवढ्या मोठ्या लेवलला गेला. मला काय वाटतं, माझ्या मनात एक विचार आहे का, तुझं एक लेक्चर ठेवू आपण आपल्या कॉलेजवर, जेणेकरून आहे ना नवीन पोरं तुला इन्स्पायर होतील तुझ्या लेक्चरला, तुझ्या व्याख्यानाला बघून, आणि त्यांनाही कळन तू शेवटी माझा विद्यार्थी होता. सर 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 तुम्हाला आठवतं का जेव्हा सबमिशनची वेळ असायची तेव्हा तुम्ही हुशार विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी सही देऊन टाकायची आणि आमच्यासारख्या मागच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सर तात्काळ ठेवायचे कायम. सर आणि तो दिवस आठवतो का सर, जेव्हा मी तुमच्याकडे सही द्यायला आलतो माझं सबमिशन पूर्ण असून पण तुम्हाला सबमिशनवर सही द्यायला टाळाटाळ करायची सर. तुम्ही त्या दिवशी तुमच्या रूममध्ये चक्कर मारत होते, फोनवर बोलत होते आणि मी सर तुमच्याकडे सर सर म्हणत आलतो. सर आज तो सीट रिपीट करायचा का सर, गेम खेळत सर. आज मी सर होतो, तुम्ही आज विद्यार्थी व्हा आणि मी तुम्ही माझ्याकडे सही घ्यायला सर. चालेल ना सर. सर एकच वेळी तुम्ही नीट करा. ऍक्शन सर. सर 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 ऐकू येतं मला, बाहेर नाही मी जातो 2 दिवसांनी परत ये. सर पुढच्या जन्मात तुम्ही माझे विद्यार्थी व्हा आणि मी तुमचा शिक्षक होईल. मग मी तुम्हाला शिकवेन शिक्षकासाठी सगळे विद्यार्थी कधी सेम असतात.